मंडळी, तर आज ना खास विषय आहे शर्यतीचा. आलो आहे बेड्यावर. मला वाटते मोठा बैल दिसत नाही. मोठा बैल घेऊन धुवायला गेले असतील, कारण आज शर्यत आहे. तर पनवेलमध्ये पिसारवेला आपली शर्यत फिक्स झालेली आहे. तर सगळे तिकडे जाणार आहेत. मला जायला नाही भेटणार. तर व्हिडिओ आपल्याला भेटतील तर आपण दाखवू बघू. तर बघ, दोघंजण आपल्या इथंच आहेत. हे बघा, इथं नंदी आणि शंभू आहे आणि भोला आहे. तो मला वाटते दादा धुवाला घेऊन गेला आहे त्याला. तर धुवाला गेल्यावर दाखवू, कारण भोलाची शर्यत फिक्स झालं आहे. आणि आज आपला भोला आणि क्रिशचा धुरला असे दोन बैल आपले जाणार आहेत पिसारवे अड्ड्याला. तर भोलाची शर्यत ही फोनवरच जमवलेली आहे, तर ती फिक्स आहे, ती होणारच. तर ती आपल्याला व्हिडिओ बघायला भेटेल. मी व्हिडिओ काढायला सांगितल्यात, नक्कीच तुम्हाला दाखवीन. बघा, नंदीला गेल्या वेळी एक फेऱ्या टाकला आहे, पण थोड्या दिवसानंतर त्यालासुद्धा शर्यतीसाठी बाहेर काढू. आणि शंभूचा सराव चालू आहे, सध्या आराम चालू आहे त्यांचा. नंतर निघेलच बाहेर. बघा, असं लगेच चोलायला येतं हो, जवळ येतं बघ. असं सवय लागले त्यांना, जवळ आला चोलत राहायचं. हो, ढोसाला येते अंगाला चोल्यासाठी. शंभू गप. कोण कोण चाललं आहे ते समजेल आपल्याला सगळी मंडळी. तर माझा कामानिमित्त नाहीच जायला भेटेल मला. सध्या कामच चालू आहेत भाई, काय करशील. तर असू द्या, जाऊ थोड्यावर आपण वेळात. नंतर जायला भेटेलच आपल्याला, असं काही नाही. काम आहे रोज, कामानं एक दिवस कामात ना काढू आपण सुट्टी. आणि नक्कीच शर्यती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीनच, कारण आता शर्यती चालू झालेल्या आहेत आपल्या मुंबईमधल्या. सर्व घाटावर तर चालू आहेत, पण आता मुंबईमधल्या शर्यती चालू झालेल्या आहेत. तर आपल्याला नक्कीच आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि शर्यतीसुद्धा ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू. पण पहिलीच नवीन खरेदी आहे भोलाची शर्यत आहे आजची. तर त्या व्हिडिओत आपल्याला आल्या का मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पुढे तुम्हाला भेटतीलच व्हिडिओ. बघा, चला. भोला निघालेला आहे शर्यतीसाठी पिसारवेला. काय नाही करता बघा, काल गरम केलाय ना सबरा. बोला, त्याला गरम केलाय खालाय. धुरलेला सजावट करायला घेतलाय. सजावट कोण करतोय? कुर्सी तिकडे लोट बघा. आता इशी ते भावडीचं पुरशी टाका जायचं तिकडेच जाय. त्यात चालेल. कुर्सी 3 पट्टे देस. बस बस. बस तिथे. अरे भाई, डिझाईन कशी वाटली पाहिजे भारी. टेम्पून भरताना तर तुला काहीच नाही करायचं. थांबव बैल थांबव. हो रा बोला. येईल तो. बाजूला काय नाही करायचं, काय नको घाबरू. चल चल बोला, चल रा. मारू दे. आरामात. विकीवर येऊ दे. जय. चला जिंकून या. अल्ला धुरला. हे दिलदार मनाचा भारी नाव गाजे करंज या गावाला. दिलदार
चला मंडळी, तर आता मी आलोय बेड्यावर. तुम्हाला बोललो होतो की आपली शर्यतीला गेलेले आहेत बैल, तर त्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असतील, कारण आपली शर्यत मारलेली आहे. बघितलात सर्व व्हिडिओ. खास मी गेलो नाही, पण आपले मित्रांनी चांगला काम केलं आहे. व्हिडिओ पद्धतशीर भेटल्यात आणि बाकी व्हिडिओ आपण यूट्यूबवर लाईव्ह होती तिथून काढलेलं आहे. तर तुम्हाला ती लिंक पण देईन. तुम्हाला खोटा वाटत असेल जाऊन ते लिंकवर बघा. आणि हे बघा भोला आणि इकडं आहे धुरला. भोला बघा आणि इकडं धुरला आहे. आणि याच जोडीवर नाव फिरवला होता ना, आपणच फिरवलेलं ना नाव त्यांच्यावर. त्या लोकांनी हां, ते लोकही फिरवलेलं आपल्यावर. म्हणजे याचा फोटो दाखवलेला आणि याचा, तर त्या याच्यावर नाव फिरवलं होता भोलावर. कारण नवीनच बैल आहे इकडं, कोणी बघितला नव्हता ना, तर नवीनच आहे, त्याच्यावर नाव फिरवलं होता. आणि तोच आम्ही तो नाव पद्धतशीर काम केलेलं आहे. भोलानी वाटलं नव्हता असा केला आहे काम सगळ्यांचा. हे बघ इकडं आलं जॉकी दुसरा. काय बोलतो भाई, धुरलं तर मालक इकडं आलं. काल मग कसं वाटला? जाम मजा वाटलेलं काय आपली गाडी बसेल? वाटलं नव्हतं आधी, गाडी मोठी होती ना समोरची, हां त्याच्यामध्ये आपला एक वासरू होता ना बारका, वासरू होतं. आणि गाडी बरेच जणांना वाटलं नव्हता. हे होतं सोबत. काय रे तुमच्या मनात काय होता अड्ड्यान गेल्यावर? आम्ही बोललो गाडी मारू म्हणजे मारू. 2 नंबरची गाडी ठोकली वासराव काल. हा असं ठोकला बिकला काय आहे काय नाही रे, पण आपण कसा हात देत सगळ्यांचे होते. या करंजी गावात कोणतरी करून दाखवलेला आहे, कोणतरी आहे म्हणून बिंजोडवाला. हो, ते करंजीचे आणि तो बघा आशिक तिकडे बसला भाई, दुरला आशिक तिकडे फोनवर बोलायला. आणि वल्लू पण गेलतो सोबत. काल बरीच गँग गेलती, फक्त मीच नव्हतो गेलो. कारण भाई लय भीती वाटते त्याची, पण तो आहे चांगला तसा. भोला नाव आहे पण शांत तेवढा. भोला कसा भोला हे पण तांडव नंतर करता येतो, तर तसा आहे. त्याने काल तांडव केला, 2 वेळा तांडव केला आहे त्यांनी. कारण गेले वेळी पण मी नव्हतो. गेले वेळी असाच नेला होता फेरा काढायला, पण अचानक तिकडचा नयनदादाचा मित्र होता पनवेलचा, त्यांनी त्याच्या बैलांची शर्यत धरली होती, तर त्यांनी भोलाला घेतला होता शर्यतीला. तर तो पण तेव्हा पण ती शर्यत पण जिंकली. तुम्हाला ती व्हिडिओ पण दाखवीन. ती व्हिडिओ जर असेल, कारण तिथं लाईव्ह नव्हत्यात, कारण ती व्हिडिओ असेल मला वाटते नयनदादाकडं, ती घेते मी तुम्हाला दाखवते. आता नयनदादा क्रिकेट मॅचला गेला आहे, तर त्याच्यासाठी तो बिझी असेल. आपण नंतर त्याच्याकडनं घेऊ व्हिडिओ आणि ते पुढं तुम्हाला दाखवते. पण भोलाने आणल्या लागोपाठ 2 नंबर केलेले आहेत. तर या आणि आत्ता नवीन आणलेली खरेदी, तुम्हाला बोललो की नवीन खरेदी आहे, आत्ताच आणली होती आपली. तर आणलेली कोणला अजून बैल ओळखायचा पण नाही. इकडचा घाटावरचा बैल आहे, तर का इकडं कोण ओळखत पण नव्हता. लगेच शर्यत झाली आपल्या 2, आणि दोन्ही शर्यतीमध्ये आपला गुलालाचा मानकरी आपण झालेलो आहोत. आणि त्यांच्या अंगावर अजून गुलाल आहे, तुम्ही बघू शकता. तर आणि आत्ता तुम्हाला बोललो नाही आता मॅचला खेळता नाही तर आला पण मॅचची, हो बघा. आणि मालक आलेला आहे भोलाचा, हे बघा. आणि त्या बाजूला पण अरे दुर्ल्याचा मालक दुसरा पण आला, छोटा मालक दुर्ल्याचा, तो बघा. राजाने पावर जोडी घेऊन गेलता. आपले बैलगाडी जोडी आहे ती बघा, एक राजा एक पावर, दोन्ही बैल आहेत ती शर्यतीमधली. त्यांची नावं ठेवली ना आम्ही यांना. आणि क्रिश काल गेलतास क्रिश, जाम खुश असतील ना काल नंबर मारला. आता आला मालक, दादा गेलेला मॅचला आणि आता आला. मग नुसतं नाव बोलाय त्याला. चला मंडळी,
आमचा छकडा पाठी बघितला, काम चालू आहे या छकड्याचा. तो जुना छकडा आपला यो नवीन घाटावर आणलेला छकडा माहितीच असेल त्याला. तो पेंटिंग केला आहे. थोडे दिवसांनी आपला यो छकडा पण जाईल शर्यतीला. आणि अजून आत्ता तर सुरुवात झालं आहे, अजून पुढं बघूया. देवाची साथ असली काय सगळा काय होते. ते बोलतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तसंच आहे. प्रत्येक याच्यात देवाची साथ पाहिजे बस. तर बघूया पुढं आपल्या नशिबात असेल ते होईल. तर अजून पुढे शर्यती होतील, आपण नक्कीच जाऊ. आणि मी तर नक्कीच जाण्याचा प्रयत्न करीन पुढं, कारण कामानिमित्त नाही जायला भेटत. तोच विषय होता, कामाच्या निमित्ताने बाई सगळं काय थांबायला लागते. शेतकरी असलो तरी पण जे आपलं वैयक्तिक काम आहेत ती आपल्याला बघायलाच पाहिजे. ही आपली खानदानी आहेत आणि आपली वैयक्तिक तर चालू बघायलाच पाहिजे दुसरा बिझनेस. तर त्यासाठी आपण वेल्डिंगचं काम करतो आहे. नक्कीच तुमची कामं असतील वेल्डिंगचे, नक्कीच आपल्याला संपर्क करा. आणि शर्यतीला जरी तुम्हाला बैल पाहिजे असेल या जोड लावायचा असेल तर नक्कीच संपर्क करा आपल्याला. आपण नक्कीच भेटू शर्यतीच्या अड्ड्यामध्ये. तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि दोन्ही पण आपले गुलाल झाले. एकाच महिन्यात आपण 2दा घेतले आणि नवीन खरेदीवर घेतले, ते पण अनोळखी बैलासोबत. आम्हालासुद्धा तो बैल कसा बोलते माहिती नव्हता. तेव्हा असाच दादा आणि नयनदादा आणि विकीदादा असंच गेलता, तेव्हा सहज घेतली, खरेदी केली. त्या जुना बैल होता नयनदादाचा, म्हणजे नयनदादाचे वडिलांचा परशुबापाचा जुना बैल होता ना, बच्चा बैल होता जुना. तो सुद्धा असाच दिसायचा, सेम असाच कलरचा होता आणि असाच दिसायचा, फक्त शिंग थोडी छोटी होती. तर तो बैलासारखा दिसतंय म्हणून ही खरेदी केली. त्या बैलासारखा दिसते, कारण एक जुनी आठवण आपल्या बैलाची होती. तो बैलासारखा दिसते, त्या रंगरूपाचा होता म्हणून ही खरेदी केली होती. तर त्या खरेदीने नक्कीच एक नाव काढलेलं आहे आपला. तर पुन्हा एकदा करंजातून लाल्यानंतर एक भोला तयार झाला आहे आपला. तर तो सुद्धा आपला नाव तयार करते, कारण लाल्याने बऱ्याच शर्यती केल्या पण लंपीच्या आजारामुळं तो थांबला आहे. आणि लंपीच्या आजारातनं निघणं सोपं असतं बाई. ज्याच्या बैलाला लंपी झाला आहे ना त्यालाच कळू शकते, कारण मोठ्या मोठ्या दावणीचे बैल, मोठ्या मोठ्या दावणी आहेत ना, मोठे मोठे लोकांचे मोठे मोठे बैल गमावलेले आहेत सर्वांनी या आजारामध्ये. तर आमचे नशीब थोडे चांगले असल्यामुळे, देवाची साथ असल्यामुळे आपला लाल्या वाचला आहे. तर लाल्याला फेरा काढला आहे आम्ही, पण थोडा दम लागतो, कारण तुम्ही मथुरच्या पण शर्यती आता बघितल्या असेल, तो पण आजारातून निघलेला आहे. सोन्या बैलाला पण लंपी आजार झालेला, बावऱ्याला झालेला, तो बावऱ्या गमावला, असे बरेच बैल गमावले. तर जे वाचलेत ते थोडा थकलेले असतात, कारण एवढ्या मोठ्या आजारातून निघाल्यावर त्यांची ती कॅपॅसिटी असते ती थोडी कमी होते, बनायला थोडा अजून टाईम जाईल. तर बघू आपण, लाल्यासुद्धा आपल्याला लवकरात लवकर अड्ड्यामध्ये भेटेलच. भोला आणि लाल्या एक दिवस आपण नक्कीच त्यांचा फेरा काढू आणि शर्यत जमली तर शर्यतसुद्धा धरू, नक्कीच धरू. पुढे आपण आता सुरुवात तर झाली शर्यतीला, यापुढे नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल. तर चला मंडळी, व्हिडिओ इथंच थांबवतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगात. आणि तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ नक्कीच सांगा, कारण शर्यतीतला पहिले आमचे 2 लागोपाठचे गुलाल आहेत. तर थोडी हाऊस आहे आम्हाला आणि सगळी खुश आहेत. तर तुम्ही सध्या खुश राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.